हॅलो अँड वेलकम बॅक टू एम ट्रेडर्स. सो आजचा दिवस पण बऱ्यापैकी कालच्या दिवसासारखाच आहे, फक्त आज थोडासा ट्रेंड जास्त आहे. काल तुम्ही बघितलं असेल तर मार्केट एकाच लेवलमध्ये फिरलं पूर्ण दिवसभर 500 आणि 400च्या मध्ये, 400 पण नाही, 415च्या मध्ये. आज पण दिवसाची सुरुवात साधारण तिथेच झाली. असं वाटलं की कालच्या दिवसाचंच कंटिन्युएशन होईल, पण थोडेसे कॉल शॉर्टिंग वाढलं आणि मार्केट खाली गेलं. आत्ता आत्तापर्यंत साधारण 11:30 पर्यंत मार्केट 370 आणि 400 या 30 पॉईंट मध्येच खेळत होते. इथपासून इथपर्यंत राईट 10 ते ऑलमोस्ट 11:40 दीड तास एकाच जागेवर मार्केट होतं. आता ट्रेडिंगचा विचार आला तर ही एक मोमेंट सकाळी कॅप्चर करण्यालायक होती, मोठी चांगली. पण ती कोणी केली असेल असं मला वाटत नाही. इट वॉज हार्ड टू. एक मी स्कॅल्प साठी घेतलेला, जो की मी इथे अराउंड विकला. कालच्या क्लोजच्या इथे जेव्हा आला तेव्हा क्लोजच्या थोडा खाली गेला तो. सेकंड मी घेतलेला, तो अराउंड 9:52 आय थिंक, राईट. हो, ह्या कॅन्डिडेटच्या नंतर इथे. का तो घेतला? कारण त्याने आजचे लो क्रॉस केले आणि तो सस्टेन करेल असं दिसलेलं, कारण कॉल शॉर्टिंग होतं तेव्हा, म्हणून. हे तो वन सेकंड मी जेव्हा डाऊन ट्रेंड संपला इथे, लाईक जेव्हा 10ची कॅन्डल आली, तिथे माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस सेट झाला. अराउंड 20 पॉईंट्स वगैरे प्रॉफिट झालं. थर्ड माझा ट्रेड होता, तो अराउंड इथे होता. ठीक आहे, 11:15च्या दरम्यान. तो मी वन सेकंड खाली 360 पर्यंत जाईल याच्यासाठी स्कॅल्प म्हणूनच घेतलेला हा. पण आज लॉंग टर्म ट्रेडिंग मित्र काय केलं नाही, हे सगळे स्कॅल्पसाठी होते. पण तो मी अजूनही कंटिन्यू ठेवलाय. तो आता आय थिंक स्टॉप लॉस हिट झाला असेल माझा, ट्रेलिंग स्टॉप लॉस. ठीक आहे, हे 3 ट्रेड होते आज. पण बाकी जास्त काही सांगण्यासारखं नाही. ओवाय आपण फक्त बघितला. आज पाहिजे सेन्सेक्सची एक्सपायरी दिसतंय. तर ओवाय आपण बघितला तर तो सेन्सेक्सचा बऱ्यापैकी इंटरेस्टिंग दिसतो, बट निफ्टीचा आपण जर का बघितला तर दिसतंय की कॉल शॉर्टिंग पुट शॉर्टिंग पेक्षा आजच्या दिवशीचं डबल, राईट, चेंज डबल. आता मी आजच्या दिवशीचं का म्हणतो, कारण चेंज म्हणजे काय, कालचा आणि आजचा डिफरन्स असतो. म्हणजे काय, आजच्या दिवशीचा चेंज हा. सो आज कॉल शॉर्टिंग डबल आहे पुट शॉर्टिंग पेक्षा, म्हणून मार्केट खाली जाते आणि अजून खाली जाणं एक्सपेक्टेड आहे. कारण 350च्या पण ते खाली जायला पाहिजे असं चेंज मध्ये दिसतंय. नॉर्मल वाय बघितला तर 350 तेवढं काही स्ट्रॉंग नाही, सो इट इज व्हेरी पॉसिबल निगेटिव्ह साईडला एंड करणं अजून जास्त आता आहे, त्याच्यापेक्षा निगेटिव्ह साईडला एंड करणं ही पॉसिबिलिटी. नेक्स्ट आपण समजा स्मार्ट लिस्ट मध्ये बघितलं ऑप्शनच्या वाय किनर्स मध्ये, आणि मी बँक निफ्टी वगैरे काढून टाकतो. पाहिजे बँक निफ्टी पण आपण बघू आज थोडस. तर तुम्हाला दिसेल की दिसतंय लाईक सगळे कॉल शॉर्ट्स आहेत. फक्त एक सुद्धा 15 मेच आहे, हा पण मी इग्नोर करतोय. 15 मेच मी पकडत नाहीये. एकच 23,950 म्हणजे 400चा पुट शॉर्टिंग वाढलंय, विच इज फाईन. ते ऍक्च्युली एक्सपायरीसाठी वाढतंय. इन शॉर्ट 400 म्हणजे ते इथलं पुट शॉर्टिंग वाढलंय, दिसतंय इथे खाली अजून. 23,950 404. सो इट्स फाईन. त्याने काय मार्केट वरती वगैरे जाऊ शकत नाही. मोस्टली काय आज मार्केट 400च्या, सॉरी, 350च्या अराउंड आहे. ते अजून खाली जाऊ शकतात, त्या खाली कुठपर्यंत जाऊ शकतात. तर कंटेक्च्युअली बघितलं आपण तर ग्राफनुसार पहिला 331च्या अराउंड वर सपोर्ट घ्यायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर 293च्या अराउंड. सो मी ते लेवल्स ड्रॉ करतोय. ही पहिली सपोर्टची लेवल असेल आत्ता हा ब्रेकडाऊन झाला तर, ही दुसरी, आणि मग 250 ती तिसरी. फक्त ग्राफच्या आधारे, हिस्टॉरिकल डाटाच्या आधारे, वन सेकंड. आणि ओआय नुसार बघितलं तर 300ला एक सपोर्ट बनताना दिसतं. सो येस, आज अजून मी काही जास्त मार्केट बद्दल बोलणार नाही. राईट, आपण बँक निफ्टी बघणार तर ते बघूया. बँक निफ्टी दिसतच आहे तुम्हाला, लाईक पूर्ण निगेटिव्ह. सुरू झाल्या झाल्या ते पडायला लागलं, डिड नॉट स्टॉप. आता ते थोडंसं पॉज घेतो, मध्ये मध्ये पॉज घेतल्याने. पण हा, ओव्हरऑल इंडियन मार्केट सगळीच निगेटिव्ह येतात. काल युएस मार्केट्स पण आजच्यासारखी म्हणजे इंडियन तशीच निगेटिव्ह होती, सो सरप्राइझिंग. सो येस, एक्सपायरी आय थिंक थोडीशी निगेटिव्ह एंड होणार आहे. बाकी काय बोलण्यासारखं नाही. सो आपण व्हिडिओ आज एंड करू इथेच. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.